सिव्हिलचे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बिल्डिंग मटेरियल या सब्जेक्टमध्ये सिमेंट हा इम्पॉर्टंट टॉपिक इथं बघणार आहोत. त्यामध्ये इम्पॉर्टंट थिअरी अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन अभ्यासणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सिमेंटमधील पहिला जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे मटेरियल यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. सिमेंट तयार होताना कोणकोणते मटेरियल यूज केले जातात. तर यामध्ये दोन प्रकारचे मटेरियल आहेत. एक आहे अर्जिलियस मटेरियल आणि दुसरा आहे कॅल्क्युलियस मटेरियल. बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की अर्जिलियस मटेरियल कोणकोणते आहेत आणि कॅल्क्युलियस मटेरियल कोणकोणते आहेत. तर अर्जिलियस मटेरियल यामध्ये शेल आहे, क्ले, मार, ब्लास्ट फर्नेस स्लॅग आहे. तर कॅल्क्युलियस मटेरियलमध्ये लाईमस्टोन, चाल्क आणि मरीन शेल हे इम्पॉर्टंट मटेरियल आहे. दुसरा पॉईंट आहे की केमिकल कॉम्पोजिशन ऑफ सिमेंट. सिमेंटमध्ये कोणकोणते केमिकल कॉम्पोजिशन आहे. प्रत्येक एक्झाममध्ये हा क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. तर पहिलं जे ऑक्साईड म्हणतो आपण किंवा पहिलं जे कॉम्पोजिशन आहे ते आहे लाईम आहे. त्याचा केमिकल फॉर्म्युला CaO आहे आणि त्याचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल स्ट्रेंथ अँड साऊंडनेस आहे. आणि त्याचं कॉम्पोजिशन जे आहे ते 60 ते 65% आहे. बऱ्याच एक्झाममध्ये कॉम्पोजिशनसुद्धा विचारलेलं आहे. सिलिका आहे सेकंड कंपोनंट. त्याचा केमिकल फॉर्म्युला SiO2 आहे. हे याचं जे फंक्शन आहे ते गिव्स स्ट्रेंथ अँड एक्सेस कॉजेस स्लो सेटिंग. हे जर जास्त प्रमाणात असेल तर स्लो सेटिंग होतं. आणि याचं कॉम्पोजिशन आहे ते 17 ते 25% आहे. तिसरं आहे ॲल्युमिना. याचं जे केमिकल फॉर्म्युला आहे तो आहे Al2O3 आणि याचं फंक्शन जे आहे ते रिस्पॉन्सिबल फॉर क्विक सेटिंग आणि कॉम्पोजिशन आहे 3 to 8%. त्यानंतर चौथा ऑक्साईड आहे आयर्न ऑक्साईड. याचा केमिकल फॉर्म्युला Fe2O3 आहे. फंक्शन आहे गिव कलर आणि कॉम्पोजिशन आहे 0.5 to 6%. पाचवा आहे मॅग्नेशिया. याचं केमिकल फॉर्म्युला MgO आहे. फंक्शन जे आहे याचं ते एक्सेस कॉजेस क्रॅक इन मॉटर आणि कॉम्पोजिशन आहे ते 0.1 to 4%. त्यानंतर 6 आहे अल्कलीज. याचं जे फंक्शन आहे ते एक्सेस असेल तर इफ्लोरन्सेस कॉजेस होतो. याचं जे कॉम्पोजिशन आहे ते 1 to 2.5%. नेक्स्ट आहे बोगीज कंपाऊंड. बोगीज कंपाऊंड पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर 4 प्रकारचे बोगीज कंपाऊंड आहेत. ट्रायकॅल्शियम सिलिकेट, डायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट आणि टेट्राकॅल्शियम ॲल्युमिनेट फेराइट. तर ट्रायकॅल्शियम सिलिकेटला आपण C3S म्हणतो आणि त्याला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे अलाइट आहे. याचं जे कॉम्पोजिशन आहे ते 25 to 50% आहे आणि याच्यामुळे अर्ली स्ट्रेंथ येण्याचं चान्सेस असतात. हीट ऑफ हायड्रेशन आहे ते 500 J/g आहे. दुसरं कॉम्पोजिशन आहे ते डायकॅल्शियम सिलिकेट आहे, C2S पण आपण याला म्हणतो. याचं दुसरं नाव एक आहे ते बिलाईट आहे. याचं जे कॉम्पोजिशन आहे ते 25 to 40% आहे आणि हे स्लो सेटिंग देण्याचं काम करतं. तर हीट ऑफ हायड्रेशन आहे ते 260 J/g आहे. तिसरा आहे ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट आहे, C3A आहे. ह्याला आपण स्लॅट म्हणतो. याचं जे कॉम्पोजिशन आहे ते 5 to 11% आहे आणि हे फर्स्ट रिॲक्ट विथ वॉटर. आफ्टर ज्यावेळी वॉटर आपण सिमेंटमध्ये ॲड करतो त्यावेळी पहिला कॉम्पोजिशन जो रिॲक्ट होतो तो आहे ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट. याचं जे हीट ऑफ हायड्रेशन आहे ते 865 J/g आहे. आणि तिसरं जे आहे चौथं जे आहे ते टेट्राकॅल्शियम ॲल्युमिनो फेराट आहे. त्याला आपण C4AF म्हणतो आणि फेलॅट पण म्हणतो. याचं जे कॉम्पोजिशन आहे ते 8 to 9% आहे आणि याचे जे हीट ऑफ हायड्रेशन आहे ते 420 J/g आहे. चौथा फोर्थ पॉईंट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. ते सिमेंट मॅन्युफॅक्चर करताना याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर विचारलं जातं. तर ड्राय प्रोसेसमध्ये टेम्परेचर 1400 डिग्री सेल्सिअस to 1500 डिग्री सेल्सिअस असतं. तर वेट प्रोसेसमध्ये 1500 डिग्री सेल्सिअस ते 1600 डिग्री सेल्सिअस असतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झाममध्ये विचारलं जातं की टेम्परेचर विचारलं जातं. त्यानंतर टाईप ऑफ सिमेंट. तर 10 सिमेंटचं टाईप आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ते पोर्टलँड सिमेंट आहे. यामध्ये परत 3 ग्रेड पडतात, OPC 33, 43 आणि 53. याचे IS कोड पण एकदा विचारले जातात. तर OPC 33ला IS 269 1987 आहे. OPC 43ला IS 8112 1989 आहे आणि IS 53ला OPC 53ला IS 12669 1987 आहे. याचा जो फायनेस आहे तो 225 m²/kg आहे आणि साऊंडनेस जे आहे तो 10 mm or 0.8 आहे. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ
in Newton per mm square for ordinary 33, 43 or 53 cement is show below. तर हे ग्रेड आहेत 33, 43, 53. याची जी 3 दिवसाची स्ट्रेंथ आहे ती 33ची 16 आहे, 7 दिवसाची 22 आहे आणि 28 दिवसाची 33 आहे. 43ची 3 दिवसाची स्ट्रेंथ ही 22 आहे, 7 दिवसाची 33 आहे आणि 28 दिवसाची 43 आहे. 53 ग्रेड 53ची जी स्ट्रेंथ आहे 3 दिवसाची 27 आहे, 7 दिवसाची 37 आहे आणि 28 दिवसाची 53. नेक्स्ट सिमेंट टाईप आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट IS 8041 1990 ह्याचा IS कोड आहे. यामध्ये C3S कंटेंट मॅक्सिमम असतं आणि C2S कंटेंट हे मिनिमम असतं. यामध्ये एका दिवसाची स्ट्रेंथ जी आहे ती 3 दिवसाच्या स्ट्रेंथ म्हणजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटच्या 3 दिवसाच्या स्ट्रेंथच्या इक्वल असते. हे जे सिमेंट आहे ते सुटेबल आहे रिपेअर्स ऑफ रोड्स, ब्रिज एक्सेट्रा. त्यानंतर आहे हाय ॲल्युमिना सिमेंट IS 6452 1989. यामध्ये रॉ मटेरियल जे आहे ते बॉक्साईट आहे. गुड रेजिस्टन्स टू सल्फेट अटॅकमध्ये रेजिस्टन्स जो आहे तो त्याचा खूप चांगला आहे. सुटेबल फॉर रिफॅक्टरी कॉन्क्रीट इन इंडस्ट्री अँड वाईडली यूज इन प्रिकास्टनसाठी हे म्हणजे जास्त प्रमाणात वापरलं जातं. असा जो फायनेस आहे तो 225 मीटर स्क्वेअर पर kg आहे आणि एक्सपान्सन जे आहे ते आहे 5 mm. त्यानंतर सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट IS 12330 1988 व्हेरी लो C3 आहे. C3 म्हणजे ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेटचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. फायनेस जो आहे तो 400 मीटर स्क्वेअर पर kg आहे आणि एक्सपान्शन आहे ते 10 mm आहे. सुटेबल आहे स्ट्रक्चर इन सी वॉटर, कोस्टल एरिया अँड मार्शियल लँड. पाचवचे सिमेंट आहे ते पोर्टलँड सॅग सिमेंट आहे. IS 455 1989 हा जो IS कोड आहे. स्लॅग कंटेंट 25 to 65%. स्पेसिफिक सरफेस एरिया जो आहे याचा तो 225 मीटर स्क्वेअर पर kg आहे आणि सुटेबल फॉर डॅम फाउंडेशनसाठी सुटेबल. सुपर सल्फेट सिमेंट IS 6909 1990 80 to 85 ग्रॅन्युलेट स्लॅग अँड 10 to 15 कॅल्शियम सल्फेट याचं प्रोपोर्शन असतं. फायनेस जो आहे तो 400 मीटर स्क्वेअर पर kg आहे आणि एक्सपान्शन 5 mm आहे. सुटेबल फॉर रेजिस्ट टू PT ॲसिड अँड ऑइलसाठी. सातवा जो टाईप आहे तो पोर्टलँड पोझोलाना सिमेंट आहे. IS 1489 1991 आहे त्याचा IS कोड. फायनेस जे आहे ते 300 मीटर स्क्वेअर पर kg आहे आणि ड्राईंग सिंकेज आहे ते 0.15 आहे. म्हणजे बऱ्याच एक्झाममध्ये ड्राईंग सिंकेज विचारलेलं आहे पोर्टलँड पोझोलाना सिमेंटचं, म्हणून तो घेतलेला पॉईंट. आठवं जे टाईप आहे ते लो हीट सिमेंट आहे. IS 12600 1989. याच्यामध्ये C3S मिनिमम असतं आणि C2S मॅक्सिमम असतं. इनिशियल सेटिंग टाईम याची 1 hour आहे म्हणजे 16 मिनिट आहे आणि स्पेसिफिक सरफेस एरिया 320 मीटर स्क्वेअर पर kg आहे. नवा जो टाईप आहे तो क्विक सेटिंग सिमेंट आहे. यामध्ये जिप्समची क्वांटिटी कमी असते किंवा जिप्सम रिड्यूस केला जातो. इनिशियल सेटिंग टाईम याची 5 मिनिट आहे आणि फायनल सेटिंग टाईम 30 मिनिट आहे. 10वं जे सिमेंट आहे ते व्हाईट अँड कलर्ड सिमेंट आहे. ह्याच्यामध्ये 5 to 10% पिगमेंट ॲड केलं जातं. पिगमेंट यामध्ये क्रोमियम ऑक्साईड हे पिगमेंट ॲड केलं तर ग्रीन कलर येतो सिमेंटला. कोबाल्ट जर ॲड केलं तर ब्ल्यू कलर येतो आणि मॅग्नेशियम डायऑक्साईड जर ॲड केलं तर ब्राऊन और ब्लॅक कलर येतो आणि आयर्न ऑक्साईड जर ॲड केलं तर रेड कलर होतो. बऱ्याच एक्झाममध्ये हे पॉईंट विचारलेले आहेत की क्रोमियम ऑक्साईड ॲड केल्यानंतर कोणता कलर येऊ शकतो किंवा. आता 6वा पॉईंट आहे तो टेस्ट ऑन सिमेंट. सिमेंटमध्ये आपण 2 प्रकारचा टेस्ट घेतो, फील्ड टेस्ट आणि लॅबोरेटरी टेस्ट. बऱ्याच एक्झाममध्ये लॅबोरेटरी टेस्टच विचारल्या जातात, त्यामुळे आपण लॅबोरेटरी टेस्ट बघणार आहोत. त्यामध्ये पहिली टेस्ट आहे फायनेस टेस्ट. फायनेस टेस्टमध्ये आपण स्पेसिफिक सरफेस एरिया फाइंड आउट करतो. 19 मायक्रॉनची सीव आपण घेतो, त्याला सीव नंबर 9 असं सुद्धा म्हटलं जातं. एअर परमॅबिलिटी मेथड फायनेस टेस्ट करण्यासाठी यूज केली जाते. ह्यामध्ये OPCचा फायनेस जो आहे तो आहे 10% आहे आणि इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक एरिया 225 मीटर स्क्वेअर पर kg आहे. रॅपिड हार्डनिंग सिमेंटचा फायनेस आहे तो 5% आहे आणि इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक सरफेस एरिया 325 मीटर स्क्वेअर पर kg आहे. पोर्टलँड पोझोलाना सिमेंटचा जो फायनेस आहे तो 5% आहे आणि इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक सरफेस एरिया 300 मीटर स्क्वेअर पर kg आहे.
त्यानंतर सेकंड टेस्ट आहे कन्सिस्टन्सी टेस्ट. कन्सिस्टन्सी टेस्ट जे आहे ते आपण इस्टिमेट क्वांटिटी ऑफ मिक्सिंग वॉटर फाइंड आउट करण्यासाठी करतो. ह्यामध्ये प्लंजर जो आहे तो 5 ते 7 mm पेनिट्रेट केला जातो. 33 ते 35 mm फ्रॉम टॉप ऑफ दी मोल्ड ह्याची हाईट असते आणि विकॅड ॲपॅरेटस यासाठी यूज केलं जातं. प्लंजरचा डायमीटर हा 10 mm असतो आणि लेंथ जी आहे ती 50 mm ची असते. ते बऱ्याच एक्झाममध्ये कन्सिस्टन्सी मेजर करण्यासाठी कोणतं ॲपॅरेटस यूज केलं जातं हा विचारला जातो, तर विकॅड ॲपॅरेटस हे यूज केलं जातं. सेटिंग टाईम टेस्ट आहे तिसरी. ह्यामध्ये आपण जे वेट घेतो ते आहे 300 ग्रॅम अँड स्टँडर्ड कन्सिस्टन्सी जी आहे ती 0.85 p घेतो. त्यामध्ये इनिशियल सेटिंग टाईम जे आहे ते 30 मिनिटाचा असतो, तर फायनल सेटिंग टाईम हा 10 hours असतो, म्हणजे 600 मिनिटांचा असतो. 5 mm डायमीटर ॲन्युअल रिंग जी आहे ती आपण फायनल सेटिंग टाईमसाठी यूज करतो. साऊंडनेस टेस्ट जे आहे ते आपण डिटेक्ट चेंज इन व्हॉल्यूम ऑफ सिमेंट साठी वापरतो. तर इन्श्युअर बाय लिमिटिंग क्वांटिटी ऑफ फ्री लॅम अँड मॅग्नेशिया, म्हणजे आपण फ्री लॅम और मॅग्नेशियाची क्वांटिटी मेजर करण्यासाठी सुद्धा साऊंडनेस टेस्ट यूज करतो. लीच ॲटलस ॲपॅरेटस यूज होतं साऊंडनेस टेस्टसाठी डिटेक्ट ओनली फ्री लॅम. जर लीच ॲटलस ॲपॅरेटस यूज केलं तर फक्त आणि फक्त फ्री लॅमच डिटेक्ट होतो. आणि ॲटोक्लिओ ही जी ॲपॅरेटस आहे हे लॅम आणि मॅग्नेशिया दोन्हींसाठी सुद्धा वापरलं जातं. बऱ्याच एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की लीच ॲटलस ॲपॅरेटस कोणत्या म्हणजे लॅम डिटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं किंवा मॅग्नेशिया डिटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं, तर ते लॅम डिटेक्ट करण्यासाठीच यूज केलं जातं. 0.78 p ही स्टँडर्ड कन्सिस्टन्सी आहे. OPC रॅपिड हार्डनिंग सिमेंट, लो हीट सिमेंट आणि पोझोलाना पोर्टलँड सिमेंटसाठी 10 mm हा साऊंडनेस असतो इन टर्म्स ऑफ लीच ॲटलस ॲपॅरेटसने यूज मेजर केलं तर. हाय ॲल्युमिना अँड सुपर सल्फेट 5 mm असते. आणि ॲटोक्युलरनं जर आपण मेजर केलं तर ते पॉईंटमध्ये येतं. त्याची जी व्हॅल्यू जी आहे ती 0.8 0.10 ह्याप्रमाणे येते. पाचवी जी टेस्ट आहे ती स्ट्रेंथ टेस्ट आहे. त्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हे आहे. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये आपण 1:3 प्रोपोर्शन घेतो. याची जी साईज ऑफ पेसिमेन आहे ती 70.6 mm असते. बऱ्याचदा साईज विचारलं जातं आणि प्रोपोर्शन विचारलं जातं. त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल टेस्टसाठी आपण ब्रिकेट मेथड यूज करतो. याची जी अप्रॉक्सिमेट 10 to 15 ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते, म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथची अप्रॉक्सिमेट 10 to 15 ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट जी आहे ते आपण युजिंग लीच ॲटलस फ्लास्क घेतो आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सिमेंटची जी आहे ती 3.15 आहे, म्हणजे OPCची. आता ह्या टॉपिकवरती इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये विचारलेले क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे की मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड गिवन बिलो द लिस्ट. लिस्ट 1 आहे, पहिलं आहे ए फायनेस ऑफ सिमेंट. तर फायनेस ऑफ सिमेंट आपण एअर परमॅबिलिटी ॲपॅरेटसने मेजर करतो, त्यामुळं 3 येणार. सेटिंग टाईम जे आहे ते आपण विकॅट निडलने यूज करतो, त्यामुळं 2 येणार. साऊंडनेस जो आहे तो आपण लीच ॲटलस ॲपॅरेटसने मेजर करतो आणि वर्कॅबिलिटी आहे ती स्लम कोन टेस्टने मेजर करतो. तर 3, 2, 1, 4 जो ऑप्शन आहे तो सी ऑप्शन हा करेक्ट आहे. सो आन्सर इज सी. त्यानंतर P is a standard consistency of cement and the amount of water used in conducting the initial setting time test on cement is. तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 1995ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन बी आहे 0.85 p. हे आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी मेजर करू. आणि जर साऊंडनेस मेजर करण्यासाठी आपण 0.78 p घेतो, हे पण लक्षात. क्वेश्चन 3 आहे टू कम्प्लीट हायड्रेशन ऑफ सिमेंट द वॉटर सिमेंट रेशो नीडेड इज. तर वॉटर सिमेंट रेशो किती असला, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते वॉटर सिमेंट रेशो हा मोर दॅन 0.35 बट लेस दॅन 0.40. The option C is a correct answer for this question. Question 4. Gypsum is used as an admixture in cement ground for
ऑप्शन ए accelerating the setting time, ऑप्शन बी retarding the setting time, ऑप्शन सी increasing the plasticity and ऑप्शन डी reducing the ground shrinkage. तर करेक्ट आन्सर आहे याचं रिटार्डिंग द सेटिंग टाईम. जिप्समचा जो यूज आहे तो आपण रिटार्डर म्हणूनच यूज करतो. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Question 5. Blast furnace slag has approximately option A 45% calcium oxide and about 35% silica, option B 15% alumina and 20% calcium oxide, option C 25% magnesia and 15% silica, option D 25% calcium sulfate and 15% alumina. The correct answer is option A 45% calcium oxide and about 35% silica. Question 6. Which of the following pair is respect of ordinary Portland cement OPC are generally matched? Initial setting time 30 minutes. तर इनिशियल सेटिंग टाइम ऑफ OPC 30 मिनिट असतोच, बरोबर आहे. फायनल सेटिंग टाईम 10 hours असतो, बरोबर आहे. पण नॉर्मल कन्सिस्टन्सी जी आहे ती 10% नसते. त्यामुळं करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन सी 1 and 2. Question 7. High alumina cement is produced by fusing together a mixture of option A limestone and bauxite, option B limestone, bauxite and gypsum, option C limestone, gypsum and clay, option D limestone, gypsum, bauxite, clay and chalk. So correct answer for this question option A limestone and bauxite. Question 8. Before testing setting time of cement, one should be tested. ऑप्शन ए साऊंडनेस, ऑप्शन बी स्ट्रेंथ, ऑप्शन सी फायनेस, ऑप्शन डी कन्सिस्टन्सी. तर पहिली म्हणजे याचं आन्सर जे आहे ते कन्सिस्टन्सी आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी फाइंड आउट करावं लागणार आहे, तरच आपण सेटिंग टाईम टेस्ट करू शकतो. परत मॅच करायचं आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी आपण ली चॅटलस फ्लास्क यूज करतो, त्यामुळे पहिले जे आहे ते 2 एला 2. सेटिंग टाईम जे आहे ते आपण विकेट ॲपॅरेटस, सो 2.5. साऊंडनेस जे आहे ते आपण ली चॅटल ऑटोक्लेव्ह यूज करतो, सो 4. आणि फायनेस जे आहे ते ब्लेन ॲपॅरेटसनं यूज करतो, सो 1. 2, 5, 1, 4 ऑप्शन बी. 2, 5, 4, 1 ऑप्शन सी. So option C is the correct answer for this question. The role of super plasticizer in a cement paste is to option A disperse the particle, option B disperse the particle and to remove air bubbles, option C disperse the particle, remove air bubbles and to retard setting, option D retard setting. So its correct answer जे आहे ते आहे disperse the particle and to remove air bubbles. So option C is the correct answer. Disperse the particle, remove air bubble and to retard setting. Consider the following oxide Al2O3, CaO and SiO2. The correct sequence in increasing order of their percentage in an ordinary Portland cement is. सो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सांगायचं आहे, त्यामुळं याच्यामध्ये पहिलं गोष्ट आहे ती सगळ्यात कमी प्रमाणात असतं ते Al2O3 आहे 1. त्यानंतर सेकंडला SiO2 आहे आणि फर्स्टला CaO आहे. तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असं. करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन बी. द टेम्परेचर रेंज इन सिमेंट क्लीनमधली टेम्परेचर रेंज किती आहे, तर 1300 ते 1500 अंश डिग्री सेल्सिअस आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन सी. तर मॅच करायचं आहे. लिस्ट 1 जे आहे ते सिमेंट दिलेलं आहे आणि लिस्ट 2 कॅरेक्टरसाठी दिलेलं आहे. तर हाय ॲल्युमिना सिमेंट जे आहे ते यूज इन केमिकल फॅक्टरीज अँड माइन्समध्ये यूज केलं जातं, सो 5 येऊ शकतं, डेफिनेटली येऊ शकतं. ब्लास्ट फर्नेस सिमेंट जे आहे ते
मास कॉन्क्रीटिंगसाठी यूज केलं जातं, यूज्ड इन मास कॉन्क्रीट वर्क. सो 4 क्विक सेटिंग सिमेंट जे आहे ते हाय अर्ली स्ट्रेंथ असणार आहे. जिप्सम फ्री सिमेंट आहे क्विक सेटिंग सिमेंट सॉरी, त्यामुळं जिप्सम फ्री सिमेंट आहे तर 2 येणार इथं. आणि रॅपिड हार्डनिंग सिमेंट जे आहे ते हाय अर्ली स्ट्रेंथ असते 1 येणार. सो 5, 4, 2, 1 ऑप्शन इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द फायनेस ऑफ सिमेंट इज टेस्टेड बाय, द फायनेस जे आहे ते एअर परमॅबिलिटी मेथडने टेस्ट केलं जातं. सो ऑप्शन बी इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द टेस्ट ऑन cement designed to accelerate the slacking process of the ingredient of cement and to determine the resulting expansion in a short time is option A setting time test, option B soundness test, option C normal consistency test or option D accelerated test. So 15 is soundness test आपण म्हणतो याला की टेस्ट इज सिमेंट डिझाईन टू ॲक्सिलेट द स्लॅकिंग प्रोसेस टू इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट अँड डिटर्माइन रिझल्ट एक्सपान्शन आपण मेजर करतो. सो साऊंड टेस्टच येणार एक्सपान्शन म्हटलं. फॉर मरीन वर्क द बेस्ट सुटेड सिमेंट इज, सो मरीन वर्कसाठी कोणतं बेस्ट सुटेबल आहे तर मरीन वर्क असेल तर ब्लास्ट फर्नेस स्लॅग हे सिमेंट सुटेबल आहे. ऑप्शन डी इज गुड आन्सर फॉर दिस. प्रॉपर साइज ऑफ मोल्ड फॉर टेस्टिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट. सो प्रॉपर साइज ऑफ मोल्ड कोणता आहे तर 7.05 सेंटीमीटर क्यूब. आपण मागाशी थेरीमध्ये बघितलेलं आहे. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कॉमनली अवेलेबल ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सिमेंट जे आहे ते 3.15 असते. ऑप्शन बी इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. A quick setting cement has an initial setting time about quick setting cement ची इनिशियल सेटिंग टाईम ही 5 मिनिट असते आणि फायनल सेटिंग टाईम ही 30 मिनिट असते. Cement generally the increase in strength in cement generally the increase in strength during the period of 40 days to 80 days is primarily due to तर ऑप्शन ए C3A, ऑप्शन बी C2S, ऑप्शन सी C3S और ऑप्शन डी C4AF. सो करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन सी C3S. 21 ultimate strength of cement is influenced by which one of the following. ultimate strength जी असेल ती डाय कॅल्शियम सिलिकेट मुळे येते. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन डाय कॅल्शियम सिलिकेट. A cement bag contains 0.035 cubic meter of cement by volume. How many bag will be ton of cement comprise? So याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे 1 टन म्हणजे आपल्याला 1000 kg असतं. हे माहिती 1000 kg भागिले एक बॅगमध्ये एक बॅगचं वजन हे 50 kg असतं. ओके, so this that's 20. So 20 is the correct answer for this question, option D 20. Fineness of cement is measured in terms of specific surface area मध्ये आपण फायनेस मेजर करतो. सो स्पेसिफिक सरफेस एरिया जे आहे ते एरिया ऑफ मास असतं. एरिया ऑफ मास असतं. ऑप्शन सी इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द इनिशियल सेटिंग टाईम ऑफ सिमेंट डिपेंड मोस्ट ऑन. इनिशियल सेटिंग टाईम जे आहे ते ट्राय कॅल्शियम कोणत्या ह्याच्यावर डिपेंड असते तर ती ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेटवर डिपेंड असते. कारण फर्स्ट वॉटरशी रिॲक्ट होणारा फर्स्ट पार्ट जो आहे तो किंवा बोगीज कंपाऊंडमधला जो फर्स्ट कंपाऊंड आहे तो आहे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट C3A. सो ऑप्शन ए इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता आपण PWD, WRD, WCD, टाउन प्लॅनिंग आणि ZP या एक्झाममध्ये विचारलेले सिमेंट या टॉपिकवरचे क्वेश्चन बघणार. तर पहिला क्वेश्चन आहे अर्ली अटेनमेंट ऑफ स्ट्रेंथ इन रॅपिड हार्डनिंग सिमेंट इज मेनली ड्यू टू. तर रॅपिड हार्डनिंग सिमेंटमध्ये जी स्ट्रेंथ
स्ट्रेंथ येते ती कोणामुळे येते किंवा कशामुळे. पहिलं आहे जिप्सम, फायनर ग्राइंडिंग, ट्रायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट. PWD 2016 विचारलेला क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आपण जितकं सिमेंट फाईन ग्राइंडिंग करू तितकी ती स्ट्रेंथ अर्ली येण्याचे चान्सेस असतात. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन ए. द मेन कन्स्टिट्युएंट ऑफ फ्लाय ॲश इज, फ्लाय ॲशमध्ये कोणकोणते कन्स्टिट्युएंट असतात? पहिला आहे ऑप्शन ए ॲल्युमिनियम ऑक्साईड, बी सिलिका, सी फेरस ऑक्साईड आणि डी ऑल ऑफ अबो. तर करेक्ट आन्सर असणार आहे हे सगळेच कन्स्टिट्युएंट असतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिका, फेरस ऑक्साईड. The apparatus used to determine water content required to prepare cement water paste of standard consistency is, तर इथे विचारलेलं आहे प्रिपेअर सिमेंट वॉटर पेस्ट टू स्टँडर्ड कन्सिस्टन्सीसाठी कोणते ॲपॅरेटस यूज केलं? स्टँडर्ड कन्सिस्टन्सीसाठी आपण विकॅट ॲपॅरेटस यूज केलं. हेच ॲपॅरेट आपण सेटिंग टाईमसाठी सुद्धा यूज केलं. Question 4. Which of the following cement shall be used for mass concreting? So mass concreting मध्ये की लो हीट सिमेंटच यूज होतं. लो हीट पोर्टलँड सिमेंट किंवा लो हीट सिमेंट. सो ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. PWD WRD 2016 विचारलेला क्वेश्चन. The apparatus used to test the soundness of the cement. So soundness of the cement मध्ये आपण साऊंडनेस असेल तर ली चॅटलर्स ॲपॅरेटस यूज केलं जातं. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ली चॅटलर्स ॲपॅरेटस यूज केलं. विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट शॅल बी यूज्ड फॉर अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग? तर अंडर वॉटर कॉन्क्रिटिंगसाठी आपण रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट यूज करतो. तर खूप सिम्पल क्वेश्चन आहे ॲज कम्पेअर टू इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनपेक्षा. Which of the following cement shall be used when more freeze-thaw durability is required? So more freeze and thaw durability जर असेल तर पोर्टलँड पोझोलाना सिमेंट हे यूज केलं जातं. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो ऑप्शन 2 WRD 2016 विचारलेला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन 8. द ॲपॅरेटस यूज टू टेस्ट द फायनेस ऑफ सिमेंट. सो फायनेस जो आहे सिमेंट त्यासाठी आपण ब्लेंड एअर परमॅबिलिटी ॲपॅरेटस यूज करतो. सो आन्सर दो. कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2018 मध्ये विचारलं क्वेश्चन आहे की व्हेन वॉटर इज ॲडेड टू सिमेंट इट स्टार्ट सेटिंग द फायनल सेटिंग टाईम ऑफ सिमेंट. फायनल सेटिंग टाईम ही 10 hours किंवा 600 मिनिटपेक्षा जास्त नसावी. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नॉट मोर दॅन 600 मिनिट. KMC 2018ला विचारलेलं क्वेश्चन आहे की ऑटोक्युलो टेस्ट कंडक्टेड इन लॅबोरेटरी इज यूज्ड फॉर किंवा साऊंडनेस डिटरमाइन करण्यासाठी आपण यूज करतो. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. टाउन प्लॅनिंग 2018ला विचारलेलं क्वेश्चन आहे की रॅपिड हार्डनिंग सिमेंट अटेन अर्ली स्ट्रेन ड्यू टू. ऑप्शन ए लार्जर प्रोपोर्शन ऑफ लाइम ग्राउंडेड फायनर दॅन ऑर्डिनरी सिमेंट. ऑप्शन बी स्मॉल प्रोपोर्शन ऑफ लाइम ग्राउंडेड फायनर दॅन ऑर्डिनरी सिमेंट. प्रेझेन्स ऑफ एक्सेस पर्सेंटेज ऑफ जिप्सम अँड नॉन ऑफ दिस. सो ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन की लार्ज प्रोपोर्शन ऑफ लाइम ग्राउंडेड finer than ordinary cement. Quick setting cement is used. Quick setting cement is used. Option A for the construction of structure underwater to obtain very light strength. Option C where resistance to acidic water is required and none of above. So क्विक सेटिंग सिमेंट जे आहे ते आपण अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो. सो ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द पर्पज ऑफ द साऊंडनेस टेस्ट घेण्याचा पर्पज काय आहे टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ फ्री लाईम ऑफ सिमेंट, टू डिटरमाइन द सेटिंग टाईम ऑफ सिमेंट,
टू डिटरमाइन द साऊंड प्रूफ क्वालिटी ऑफ सिमेंट और टू डिटरमाइन द फायनेस ऑफ सिमेंट. तर आपण जे आहे ते साऊंडनेस जी टेस्ट जी आहे ती टू डिटरमाइन द प्रेझन्स ऑफ फ्री लाईन ऑफ सिमेंट यूज होण्यासाठी करतो. सो ऑप्शन इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. PW 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर रॅपिड हार्डनिंग सिमेंट. इट हॅज हायर फायनर ऑफ ग्रेडिंग, करेक्ट आहे. बी कंटेन हायर C3S and lower C2S, करेक्ट आहे. शुड नॉट बी यूज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज डॅम इन इंडिया, करेक्ट आहे. पण इन्क्रीज द vulnerability ऑफ कॉन्क्रीट टू द फ्रॉस्ट डॅमेज, ह्यासाठी मात्र यूज केलं जात नाही. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. For rapid hardening cement, the minimum value of initial setting time when tested by WCAT apparatus methods is. रॅपिड हार्डनिंग सिमेंटसाठी मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती 60 मिनिटच असते इनिशियल सेटिंग टाईमची. फक्त क्विक सेटिंग टाईमला ती 5 मिनिट असते. For low heat cement, the minimum value of initial setting time when tested by WCAT apparatus methods is. फक्त लो हीट सिमेंटसाठी ती 60 मिनिट असते. ऑप्शन डी इज गुड आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आपण थेरीमध्ये बघितलेला. PW 2019साठी विचारलेला क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ सिमेंट इज इव्हॅल्युएटेड बाय एअर परमॅबिलिटी टेस्ट. सो एअर परमॅबिलिटी टेस्टमधून आपण फायनेस म्हणजे करतो. व्हेरी सिम्पल. Which one of the following property of cement evaluated by WCAT apparatus. So WCAT apparatus ना आपण setting time, option B is good answer for this question. setting time आपण विचार. and last question आहे considering P as a standard consistency of cement, how much quantity of water is recommended by IS code by for conducting initial setting time of cement. So option C is the correct answer for this question. 0.85 p आपण कन्सिडर करू. तर थँक्स फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.